विद्यार्थी मित्र हो, या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले. मराठी साहित्यातले एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांना ओळखले जाते. संत तुकारामांचा जीवन विचार, चिंतनाच्या वाटा, काट्यानी फुले यांसारखी दर्जेदार पुस्तकं मराठी साहित्यामध्ये लिहिण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचा आपण सविस्तर परिचय करून घेऊ. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचा कालखंड आहे इसवी सन 1930 ते इसवी सन 2006. संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, प्रसिद्ध वक्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तके प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्यांनी काही स्वतंत्र पुस्तकांचं लेखन केलेलं आहे, तर काही संपादित स्वरूपाची त्यांची पुस्तकं आहेत. कल्लोळ अमृताचे, चिंतनाच्या वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ हे त्यांचं साहित्य. संत कवी तुकाराम एक चिंतन, संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, संतांची या भेटी, संत विनेचा झंकार, संत तुकारामांचा जीवन विचार ही संत साहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके म्हणजेच डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी केलेलं जे लेखन आहे तर ते विशेष करून संत साहित्याशी संबंधित आहे. आणि संत साहित्याचा त्यांचा जो गाढा अभ्यास आहे तो या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतो. समाज परिवर्तनाची चळवळ, काल आणि आज, साहित्यातील प्रकाशधारा हे त्यांचे लेखसंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. संत साहित्य हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय होता आणि संत साहित्य हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यामुळंच संत साहित्यावरचं अधिकाधिक लेखन त्यांनी केलेलं आहे. प्रबोधनातील पाऊलखुणा आणि निवडक लोकहितवादी या संपादित पुस्तकांतून 19व्या शतकातील सुधारणाविषयक चळवळी संबंधीचा त्यांचा व्यासंग प्रकट होतो. आणि जसं त्यांनी इतर सगळं साहित्य लिहिलेलं आहे, काही समीक्षात्मक साहित्य आहे, काही संत साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे, किंबहुना संत साहित्यच त्यांनी विशेष करून त्याचं लेखन केलेलं आहे. पण 19व्या शतकामधील ज्या सुधारणाविषयक चळवळी होत्या तर त्या सर्व सुधारणाविषयक चळवळींचा जो आढावा आहे तो त्यांनी प्रबोधनातील पाऊलखुणा आणि निवडक लोकहितवादी या पुस्तकांतून घेतलेला आहे. भैरूरतन दमानी हा जो साहित्यातला मानाचा पुरस्कार आहे तो सुद्धा डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांना मिळालेला आहे. आता इथे पहा, व्यासंग हा शब्द आलेला आहे आणि व्यासंग या शब्दाचा अर्थ आहे अभ्यास. आता या पाठाची जी मध्यवर्ती कल्पना आहे तर ती आपण समजून घेऊ. इथे मध्यवर्ती परिचय असं झालेला आहे, तर परिचयाऐवजी कल्पना असं आपण समजून घ्यायचं आहे. इथे माझ्याकडून ती चूक झालेली आहे. आता इथं मध्यवर्ती कल्पना जी पाठाची आहे तर ती आपण पाहूया. प्रस्तुत पाठातून माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका व्यक्त झाली आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींचं महत्त्व असतं. अगदी आपल्या आईवडिलांच्या पासून ते आपल्यावरती प्रभाव टाकणारी अनेक माणसं असतात की मग त्याच्यामध्ये समाज असतो, शेजारी पाजारी असतात, काही प्रभावशाली माणसं असतात. अगदी याचप्रमाणे काही पुस्तकं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड बदल घडवून आणत असतात, परिवर्तन घडवून आणत असतात. आणि इथे याच पुस्तकांच्या विषयीचं जे चिंतन आहे तर ते या पाठामध्ये डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी व्यक्त केलेलं आहे. पुस्तकांचं महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. आणि लेखक डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी पुस्तकांचं महत्त्व तर वर्णन केलेलंच आहे, पण पुस्तक वाचनाचा जो व्यापक दृष्टिकोन आहे की पुस्तकं का वाचायला पाहिजे, कोणत्या भूमिकेतून वाचायला पाहिजेत आणि नेमकं पुस्तक वाचताना किंवा वाचायला घेताना आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे, हेतू काय असला पाहिजे, हे सुद्धा लेखकांनी अतिशय सुंदररित्या इथे वर्णन केलेलं आहे. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवतात आणि प्रेरणा देतात. तुम्ही सर्वजण मराठी भाषेचे विद्यार्थी आहात. मराठी भाषा आवडते म्हणून तुम्ही मराठी हा विषय ठेवलेला आहे आणि तुम्हाला वाचनाची आवड नक्कीच असेल. आणि अशी काही पुस्तकं, प्रेरणादायी पुस्तकं तुम्ही वाचलेली असतील की जी भावनिक सोबत तर आपल्याला करतातच, परंतु जेव्हा जेव्हा आपल्या जगण्यामध्ये निराशा येते तेव्हा जगण्याची हिंमत आपल्याला वाढवण्याचं काम किंवा आपल्याला प्रेरणा देण्याचं काम ही पुस्तकं करत असतात.
पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात आणि पुस्तकं असतातच अशी, आणि म्हणून तर पुस्तकांना आपलं मित्र म्हटलेलं आहे. आणि ही पुस्तकं, हे ग्रंथ आपल्या जीवनामध्ये मित्राप्रमाणे काम करत असतात आणि आयुष्यभर आपल्याला सोबत करत असतात, आणि त्यांच्यामुळे आपलं जगणं जे आहे ते आनंदी आणि अर्थपूर्ण होत असतं. हा विचार या प्रस्तुत पाठातून व्यक्त करताना लेखकाने जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन मांडलाय. आणि एका वाक्यामध्ये आपल्याला इथे पुस्तकं वाचण्याचा जो दृष्टिकोन आहे तो लेखकांनी या पाठामध्ये सांगितलेला आहे की जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक, आणि मग अशी सौंदर्यपूर्ण वस्तू आपल्याजवळ असली पाहिजे. अशा सौंदर्यपूर्ण वस्तूचा आस्वाद आपल्या प्रत्येकानं घेतला पाहिजे, आणि मग ही पुस्तकं जी असतात ती नेमकी काय असतात हे आपल्याला नक्की कळतील. आणि अशा पद्धतीनं या पाठाची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती आपण इथं समजून घेतलेली आहे. इथे फार उत्तेजक शब्द आलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे उत्साह असा. आपण आता पाठाला सुरुवात करू. काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते, आणि ते खरं आहे. साने गुरुजींचं जेव्हा आपण श्यामची आई ही पुस्तक वाचतो तेव्हा आईविषयीच्या ज्या भावना असतात तर त्या आपल्या मनामध्ये अशा काही दाटून येतात की आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामधून किमान एक तरी अश्रू बाहेर येईल आणि आपण भावनिक होऊ. आणि अशा पद्धतीची ताकद जी आहे ती साने गुरुजींच्या लेखनामध्ये आहे. आणि अशी कितीतरी पुस्तकं असतात की जी आपल्या अंतःकरणातील भावनेला हात घालत असतात, आणि पुस्तकामध्ये ही शक्ती असते. अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत, आणि अशी कितीतरी पुस्तकं असतात की ती आपण वाचतो आणि वाचल्यानंतर अशी पुस्तकं आपण कधीच विसरत नाही. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. खरं तर ताज्या टवटवीत फुलांचा सुगंध थोड्या वेळापुरता येतो, फुलं कोमेजतात आणि त्याचा सुगंध येणं बंद होतं. पण पुस्तकांचं तसं नाही. पुस्तकं ही कायम ताजी टवटवीत असतात, त्याला काळाचं बंधन नसतं, आणि नेहमीच ही पुस्तकं आपल्याला दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा सुगंध जो आहे तो दरवळत ठेवण्याचं काम करत असतात. आपल्याला पुढे असं म्हटलेलं आहे, उत्तम साहित्य कृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? की उत्तम साहित्य कृतीचं आपण वाचन करत राहणं यासारखं उत्साह वाढवणारं किंवा आनंद देणारं असं काही असतं का? आणि खरं आहे लेखकांचं हे म्हणणं की आपण आपल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं काम करत असू, परंतु वाचनातून आपल्याला मिळणारा जो आनंद आहे किंवा वाचनाची आपली जी आवड आहे आणि त्याच्यातून आपल्याला जो उत्साह मिळतो, एक नवी दिशा मिळते, एक असा आनंद मिळतो की तो आनंद आपल्याला इतर कोणी देऊ शकत नाही. तर अशा गोष्टी आपल्याला मिळण्याचं जर साधन कोणतं असेल तर ती पुस्तक असतात, आणि यापेक्षा वेगळं साधन असेल असं लेखकांना वाटत नाही. मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकांतले काही संवाद इतके काव्यात्मक, इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिकच उत्कट अनुभूती देत राहतात. अशा वाचनाची नशा आऊर असते. आणि इथं लेखक निर्मल कुमार फडकुले यांनी सुप्रसिद्ध इंग्रजी कवी, नाटककार शेक्सपियर यांची जी प्रसिद्ध नाटकं आहेत ती म्हणजे मॅकबेथ आणि किंग लिअर यांचा इथे उल्लेख केलेला आहे. आता विल्यम शेक्सपियर हे मोठे लेखक, मोठे नाटककार, आणि त्यांच्या शोकांतिका वाचणं हा जगभरातल्या वाचकांचं एक वेळ असतं. आणि जगभरातले जे वाचक आहेत तर ते कोणत्या नामवंत साहित्यिकाचं साहित्य वाचत असतील तर त्याच्यामध्ये विल्यम शेक्सपियर यांच्या साहित्याचा नक्की समावेश होतो. आणि आपल्या मराठी साहित्यामध्ये सुद्धा विल्यम शेक्सपियर यांच्या नाटकांचा अनेक अनुवाद आपल्याला झालेले दिसून येतात. आणि ही जी नाटकं आहेत ती मराठी साहित्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत. नटसम्राट सारखं वि.वा. शिरवाडकरांचं नाटक जे आहे तर ते या विल्यम शेक्सपियर यांच्याच या साहित्य कृतीतून घेतलेलं आपल्याला अनुवादित स्वरूपाचा आपल्याला असलेलं दिसून येतं. आणि नटसम्राट नाटक आणि त्याची जी प्रसिद्धी आहे तर ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि मग अशा पद्धतीनं जेव्हा विल्यम शेक्सपियरची लेखक नाटकं वाचतात तेव्हा त्यांना होणारा आनंदित आनंद जो आहे तर तो प्रचंड आहे. आणि आपल्याला सुद्धा अशाच प्रकारचा वाचनातून आनंद मिळत असतो. सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारं सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. आणि निर्मल कुमार फडकुले हे सांगतात की माणसाच्या सुखाविषयी
सुखाविषयीच्या वेगवेगळ्या कल्पना असतील, पण माझ्या सुखाच्या कल्पनेमध्ये पुस्तकांना अनन्यसाधारण महत्व आहे. आणि जर पुस्तकांना वजा केलं माझ्या सुखाविषयीच्या कल्पनेतून तर सगळंच नष्ट झाल्यासारखं आहे. म्हणजे पुस्तकं हेच माझं खरं सुख आहे आणि ती वाचणं हाच माझा आनंद आहे. आणि ही पुस्तकं जी आहेत ती माझ्यासोबत असली की मला बाकीचं दुसरं काही नको, तोच माझा आनंद आहे, तेच माझं सुख आहे. आणि इथं लेखकांनी अत्यंत प्रांजळपणे हे सांगितलेलं आहे की पुस्तकांशिवाय सुखाची दुसरी कुठली वस्तू माझ्या आयुष्यामध्ये नाही. जवळचे मित्र दुरावतात आणि त्याने उदाहरण दिलेलं आहे. एक वेळ जवळचे मित्र आपले दुरावू शकतात. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम केलेलं असतं, जिव्हाळा दिलेलं असतो, लावलेलं असतं, आणि अशी जी काही व्यक्ती असतात कदाचित त्या सुद्धा आपलं प्रेम विसरू शकतात आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात. आणि काही वेळेला वैराची ठिणगी जी आहे तर ती सतत प्रज्वलित ठेवण्याचं काम काही माणसं करत असतात. हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा होतो हे कळतही नाही. आणि आपल्याकडे असणारा जो पैसा अडका असेल, इतर द्रव्य असेल, संपत्ती असेल, जमीन जुमला असेल, हे कधीतरी नष्ट होणार असतं. कारण संपत्ती ही नष्ट होण्यासाठीच असते, खर्च होण्यासाठीच असते आणि ती जशी येते तशी नष्टही होते. पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाहीत. माणसं फसवू शकतात, पैसा फसवू शकतो, पण पुस्तकं मात्र असा विश्वासघात कधीच करत नाहीत. आणि म्हणून माझ्या सुखाच्या कल्पनेमध्ये पुस्तकांना असणारं जे महत्व आहे ते खूप मोठं आहे असं निर्मलकुमार फडकुले म्हणतात. म्हणजे लेखकांनी मांडलेला हा विचार जो आहे तो जर आपण मनापासून केला तर वाचन संस्कृती हरवत चाललेली आहे. पण वाचनाचं नेमकं काय महत्व आहे, कशासाठी वाचलं पाहिजे हे आपल्याला इथे लक्षात येऊ शकेल. पुढे पहा, विश्वासघातकी म्हणजे हे मित्र विश्वासघातकी असू शकतात, संपत्ती विश्वासघातकी असू शकते. त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसंडणारा आपलं अंतःकरण ते उघडं करतात. माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकानं साठवलेले हे भांडार तुझंच आहे, जे आवडेल ते खुशाल घेऊन जा, असंच जणू पुस्तक आपल्याला सांगत असतात. आणि ही पुस्तकं जणू आपल्याला सांगत असतं की माझ्या अंतरंगामध्ये लेखकानं साठवलेले भांडार तुझंच आहे आणि लेखकाने जे काही लिहून ठेवलेलं सगळं भांडार आहे ते तुझंच आहे आणि तुला जे जे आवडत असेल ते सगळं घेऊन जा. आणि ही पुस्तकं असं काही भरभरून आपल्याला देत असतात की दान काय असतं हे पुस्तकांकडून शिकावं. हातचं काही शिल्लक ठेवणं हा पुस्तकांचा गुणच नसतो, जे असेल ते सगळं ते देऊ करतात. असंच जणू पुस्तकं आपल्याला सांगत असतं. आणि पुस्तकांवर अत्यंत प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत आणि ह्या पुस्तकांवरती अगदी जीवापाड प्रेम करणारी माणसं लेखकांनी पाहिली आहेत. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ते अगदी व्याकुळ झालेले असतात. आणि आपल्या कपाटामध्ये आपल्या आवडीचं असणारं जे पुस्तक आहे, किंबहुना कोणताही वाचक असू दे की त्याचं स्वतःचं असं एक ग्रंथालय असतं. चांगली चांगली पुस्तकं, चांगल्या साहित्यकृती तिथे असतात. आणि जेव्हा कधी कुणी त्याच्याकडे एखाद्या पुस्तकाची मागणी करतं तेव्हा एखादा चांगला वाचक जो असतो तो देत असताना काकू करत असतो. त्यात त्याचा कुठलाही दोष नसतो, कारण त्याला आलेले अनुभव जे आहेत तर ते तशाच प्रकारचे असतात. आणि दुःख होतं त्याला इतरांना पुस्तकं देत असताना, तर त्याचं कारणही वेगळं असतं. आता इथं जीवापाड जपणं म्हणजे अतिशय काळजी घेणं. लेखक का असं म्हणतात पहा, एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसांसाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. आणि लेखक असं सांगतात की एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसांसाठी त्यांनी एक पुस्तक वाचायला आणलं होतं. ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळतीनं सांगत होता आणि अतिशय व्याकुळपणे हा ग्रंथप्रेमी लेखकांना सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा आणि मी तुम्हाला जी पुस्तक देतो आहे तर ते खूप काळजीपूर्वक वापरा. दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका. म्हणजेच त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पुस्तकांची पानांच्या घड्या वगैरे तुम्ही घालू नका आणि दुसऱ्याच्या हातामध्ये देऊ नका पुस्तक. कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका आणि पुस्तकामधला कुठलाही मजकूर कुठल्याही ओळींना पेन्सिलीनं किंवा शाईनं तुम्ही तिथे रेषा ओढू नका, अधोरेखित करू नका. वरचं कव्हर काढू नका, पुस्तकाचं वरचं कव्हर सुद्धा काढू नका. तिसऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा. 2 दिवस तुम्ही घ्या, वाचा आणि तिसऱ्या दिवशी मात्र मला काय करा, तुम्ही लक्षात ठेवा की मला ते पुस्तक परत करायचं आहे, तुम्ही मला ते आणून द्या. असं काकुळतीनं तो ग्रंथप्रेमी लेखकांना सांगत होता. त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत. लेखकांचं मन सुद्धा तितकंच थोर आहे आणि एखाद्या साहित्यिकाला किंवा एखाद्या चांगल्या वाचकाला दुसऱ्या वाचकाचं मन कळत असतं आणि डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांना त्यातला भाव कळला आणि म्हणून त्यांना ही विनवणी जी आहे ती अपमानकारक वाटली नाही. हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाची निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिले आहेत. किती सुंदर वाक्य आहे पहा. आपण अजात शत्रू जो आहे, ज्याला कोणी शत्रू नाही असा शब्द आतापर्यंत ऐकलेला आहे, पण इथे पुस्तक शत्रू असा शब्द लेखकांनी वापरात आणलेला आहे. आणि ते असं म्हणतात की
पुस्तकाचे अत्यंत वाईटपणे वागणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिलेले आहेत. त्यांच्या हिशेबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक आणि त्यांच्या हिशेबी छापलेलं एक चोपडं आणि त्याच्यापेक्षा फारशी किंमत ह्या पुस्तकांना नसते असे जे काही लोक ह्या पुस्तकांशी वागत असतात त्यांच्याबद्दल लेखक म्हणतात. त्याला कसलं महत्व द्यायचं, पुस्तकाचा उपयोग तरी किती, आणि मग अशा पद्धतीने पुस्तकांना फारसं महत्व ते देत नाहीत आणि पुस्तकाचं महत्व असतं तरी किती असा विचार ते करत असतात. आणि आपला सुद्धा अनुभव तोच असतो. साधं पाठ्यपुस्तक असलं आपलं तर आपण वाचत असताना अगदी पानाचे कोपरे दुमडणं, त्याच्या घड्या घालणं, आपण कुठपर्यंत वाचत आलो ते कळावं म्हणून आपण तशा पद्धतीने ठेवत असतो. काही वेळेला मुखपृष्ठ असेल, मलपृष्ठ असेल, ते इतकं खराब आपण करून टाकलेलं असतं की फाडाफाड सुद्धा त्याची झालेली असते. काही वेळेला आपल्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चित्र असतात, त्यांना दाढी मिशा काढण्याचे प्रकार सुद्धा होतात. खरं तर विकृत करण्यासारखा एखाद्या चांगल्या पुस्तकाला असं कुणी वागता कामा नये. पण अशी काही माणसं असतात की ज्यांना पुस्तकांचं महत्व माहिती नाही, ते मात्र असं पुस्तकांशी वागत असतात. भूक लागल्यावरती शिजवून थोडंच खाता येतं आणि पुस्तकांचं महत्व ते किती असणार आहे. भूक लागल्यावरती काय आपल्याला थोडं शिजवून थोडंच खाता येतं असं त्या ठिकाणी ह्या लोकांचं मत असतं की ज्यांना पुस्तकांचं महत्व कळत नाही. वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात आणि या लोकांचं असं आणखी एक म्हणणं असतं की वेडे लोक असं म्हणतात की साहित्यामध्ये अनेक रस असतात. आता आपण साहित्यातले रस माहिती आहेत आपल्याला, आपण 9वी मध्ये पण ते शिकलेलो आहोत की आपल्याला ही नवरसांची कल्पना माहिती आहे. करुण रस, शांत रस, रौद्र रस, हास्य रस, अद्भुत रस, बिभत्स रस, भयानक रस, शृंगार रस, वीर रस, हे सगळे रस जे आहेत ते साहित्यात असतात. किंबहुना रसाशिवाय साहित्य वाचलंच जात नाही. आणि हे आपल्याला अभिज्ञान शाकुंतलामध्ये सुद्धा कालिदासांनी सांगितलेलं आहे. तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय? आणि कालिदासानं अभिज्ञान शाकुंतल लिहिलं आणि त्याच्यामध्ये रसचर्चा केली आणि त्यातला रस पिणं तहान लागल्यावर शक्य आहे का असं त्या ठिकाणी पुस्तकांचं महत्व न कळणारी माणसं म्हणतात आणि अशा प्रकारचा वितंडवाद ते घालतात. फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुंकून टाकावं. आणि यांचा दृष्टिकोन हाच असतो की कुठलं जे पुस्तक असेल ते घ्यावं, वाचावं, चाळावं, फारसं काही मनापासून नाही वाचलं तरी चालेल आणि मग त्याची जी काही किंमत पुन्हा येईल ते त्या किमतीला ते विकून टाकावं. ही विचारसरणी अनेकांची असते आणि अशा पद्धतीचा विचार अनेक लोक करतात. पण त्या पुस्तक प्रेमीनं मला ज्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत संयुक्तिक होत्या आणि खरंच सारासार विचारांशी जुळणारं असे हे ग्रंथप्रेमी आणि लेखक यांचे विचार होते. आणि त्यामुळे लेखकांना सुद्धा ग्रंथप्रेमीनं जी काही विनवणी केली होती त्या अजिबात अपमानास्पद वाटली नाही. उलट काही लोक अत्यंत निर्दयपणे पुस्तकाशी कसं वागतात ते त्यांनी इथं सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीची विचार करण्याची पद्धत जी आहे ती अनेक लोकांची असते, अनेक वाचकांची असते. पुढे लेखक असं म्हणतात, माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून मायेनं अलगद हात फिरवला. आणि ग्रंथप्रेमी व्यक्तीनं लेखकांच्या हाती पुस्तक देत असताना मायेनं हात त्या पुस्तकावरून फिरवला की जसं आपल्या मुलाच्या पाठीवरती, डोक्यावरती एखादी माऊलीनं हात फिरवावा, तो मायेचा, वात्सल्याचा हात असतो. अगदी तशाच पद्धतीनं जीवापाड पुस्तकं जपणारा तो ग्रंथप्रेमी जो आहे तर तो ह्या लेखकांना ते पुस्तक वाचण्यासाठी देत असताना खरं तर ती पुस्तक परत येणार आहे, पण कुठेतरी तुटलेपणाची भावना आहे, आपल्यापासून हे पुस्तक दूर जाणार आहे, त्याविषयीची काळजी आहे आणि त्या मायेनं त्याने अलगद हात त्या पुस्तकावरून फिरवला. मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका, माझ्या घरी सुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखंच वाटेल. पण लेखकांनी सुद्धा त्या भावना ओळखल्या आणि त्या ग्रंथप्रेमींना त्याने आश्वस्त केलं की तुम्ही काळजी करू नका, माझ्या घरी सुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटेल आणि माझ्या घरी सुद्धा तुमचं जे पुस्तक आहे ते खूप छान पद्धतीनं राहील, मी त्याला खूप छान पद्धतीनं सांभाळेन. अगदी माहेरीच पुस्तक गेलेलं असं तुम्ही समजा, त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही आणि त्या पुस्तकाला कुठला जाच छळ सहन करावा लागणार नाही. आणि इतर निर्दयपणे जे काही लोक पुस्तकाबरोबर वागत असतात तसं काही मी वागणार नाही. आणि एक प्रकारे अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते लेखक त्यांना देत आहेत, ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात आणि तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका, मला देत आहात, योग्य स्थळी हे पुस्तक तुम्ही देत आहात आणि तुम्ही त्याबद्दल कुठलाही किंतु मनामध्ये बाळगू नका. तो हसला, त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलंय, मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम, म्हणजे मूर्खाच्या हाती मला देऊ नका, मूर्खाच्या हातामध्ये मला सोपवू नका असं पुस्तक म्हणतं, असं पुस्तकाचं म्हणणं आहे. असं ह्या संस्कृत वचनाचा अर्थ आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आणि माझ्या हाती हे पुस्तक देत असताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल तर शंका आली नाही का? आता तो खळखळून हसला आणि आता तो ग्रंथप्रेमी खळखळून हसला, कारण त्याला लक्षात आलं की आपल्या भावना
लेखकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि म्हणाला, अहो दुधानं ताक पोळल्यामुळं मी ताक फुंकून पितोय आणि मला आलेले जे अनुभव आहेत ते इतके वाईट आहेत की पुस्तकांशी कसं वागतात ही लोक, वाचनासाठी म्हणून घेऊन जातात आणि त्याची अवस्था नंतर कशी होते हे मला माहिती आहे आणि म्हणून मला असे जे अनुभव आलेले आहेत त्यामुळंच म्हणजे दुधानंच तोंड पोळल्यामुळं मी ताक सुद्धा फुंकून पितोय. म्हणजे आलेला अनुभवच इतका कडवट आहे की ताक जरी थंड असलं तरी मला ते फुंकून प्यावं लागतं. म्हणजे ही सगळी काळजी घ्यावी लागते. काही दिवसांपूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं नेली आणि एका कवीनं माझी 2 पुस्तकं काही दिवसांपूर्वी नेली असा एक अनुभव हा ग्रंथप्रेमी सांगतो आहे. मी 15 दिवस वाट पाहिली आणि मी 15 दिवस ते पुस्तक परत येईल म्हणून वाट बघितली. पुस्तकं मागायला गेलो तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले आणि जेव्हा हा ग्रंथप्रेमी आपलं पुस्तक त्या कवीकडे मागायला लागला तेव्हा त्यानं चक्क कानावरती हात ठेवले. म्हणजे मी जणू त्या गावचा नाही, मी काही तुमचं पुस्तक आणलेलं नाही असंच त्या ठिकाणी ह्या ग्रंथप्रेमीला त्यांनी सांगितलं. खरं तर असं वागणं कितपत योग्य आहे पहा, परंतु इथं तो कवी असून सुद्धा, रसिक असून सुद्धा त्यानं अशा पद्धतीनं तो वागलेला आहे. आपण पुस्तकं आणलीच नाहीत असं त्याचं म्हणणं आहे आणि आपण पुस्तकं आणलीच नाहीत तुमच्याकडून असं त्याचं म्हणणं होतं. आता काय करणार? पुस्तकं गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीने भयानक प्रकार आहे आणि दुसऱ्याची पुस्तकं अशा पद्धतीनं हडप करणं ही खरं तर माझ्या दृष्टीनं खूप भयानक गोष्ट आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही आणि माणसं अशा पद्धतीनं वागतात आणि पुस्तकांच्या बाबतीमध्ये आणि तो कवी जो काही तसा वागलेला आहे किंवा इतरांची जे काही अनुभव ह्या ग्रंथप्रेमीला आलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यानं एवढं सगळं जे काही पुस्तकांच्या बाबतीतली काळजी आहे ती लेखकांजवळ व्यक्त केलेली होती. आणि इथं लेखकांना सुद्धा हेच सांगायचं आहे की आपण पुस्तकांकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. इतर जे काही वाचक वागत असतात त्याच्यामध्ये आपण सामील होता कामा नये, कारण पुस्तक आपल्याला आयुष्यभर सोबत करणारे असतात आणि त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांना सांभाळलं पाहिजे. ते असं काही देत असतात की त्याचं मोल आपल्याला कधीच त्या ठिकाणी आयुष्यभर करता येणार नाही. आणि तेव्हापासून ते ग्रंथप्रेमी म्हणतात की मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही आणि प्रत्यक्ष देव जरी आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही, कारण इतकी पुस्तकं मला प्रिय आहेत आणि त्यांची अशी अवस्था जी आहे ती जर झाली तर मग मला त्या ठिकाणी वाईट वाटतं आणि म्हणून परमेश्वर आला तरी मी पुस्तक देणार नाही. म्हणजे इतकं जीवापाड प्रेम जे आहे त्या ग्रंथप्रेमीचं या पुस्तकांवरती आहे. वाचकप्रेमी कसा असावा हे आपल्याला इथं लक्षात येतं. माझी पुस्तक हीच माझी अपत्य आणि माझी पुस्तक हीच माझी अपत्य आहेत. म्हणजे माझं मुलं बाळ असल्याप्रमाणे आहे आणि मुलाबाळांना जसं आपण सांभाळतो तसं मी पुस्तकांना सांभाळतो. वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षा सुद्धा आनंदानं सहन करीन आणि वाचायला भरपूर ग्रंथ जर मला दिले तर जन्मठेपेची शिक्षा जरी झाली तरी मी आनंदानं सहन करीन. पण पुस्तकं नसतील तर राजवाडा सुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. किती सुंदर उपमा लेखकांनी दिलेली आहेत. अहो जन्मठेपेच्या शिक्षा झाली तरी मी ते आनंदानं स्वीकारेन, तुरुंगामध्ये बसून पुस्तकं वाचेन. पण मला जर पुस्तकं तुम्ही दिली नाहीत आणि राजवाडा जर तुम्ही दिलेला असला तर राजवाडा सुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. मला त्या ठिकाणी असा राजवाडा नको की जिथं पुस्तकं नाहीत. कुठलंही सुख मला त्या ठिकाणी वाटत नाही. तर कोणत्याही गोष्टीमध्ये पुस्तकं हाच माझा आनंद आहे, पुस्तकं हेच माझं सुख आहे. सहज माझ्या मनात विचार आला. असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहेत आणि वाचक निष्ठावान कसा असावा, जीवापाड आपल्या पुस्तकांवर प्रेम करणारा कसा असावा हे या ग्रंथप्रेमीच्या माध्यमातून लेखकांना लक्षात आलं आणि तो अनुभव लेखक आपल्याला सांगतायत आणि आपण सुद्धा असेच निष्ठावान वाचक झालो तर म्हणजे किती छान होईल. आणि ही पुस्तकं जी आहेत त्या पुस्तकांची अपेक्षा सुद्धा तशीच असणार आहे. म्हणजे आपण म्हणतो की पुस्तकांना भावना असतील की नाही, नक्की भावना असतात आणि ते आपल्याला बोलत असतात. एवढं सगळं आपल्याला देत असतात, एवढं सगळं ज्ञान आपल्याला देत असतात, एवढा सगळा जगातला अनुभव आपल्याला देत असतात आणि ते पुस्तकांना कळत नसेल. आणि खरं तर पुस्तकं ही सजीव असतात. आपण सजीव माणसाप्रमाणे ह्या पुस्तकांना सांभाळलं पाहिजे. परवा मी BA वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला आणि लेखकांनी BA वर्गातल्या की ज्यांचा मराठी विषय आहे, साहित्य हा विषय आहे, तर त्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रश्न विचारला, G.A. कुलकर्णी यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे का? आणि G.A. कुलकर्णी मराठीतले प्रसिद्ध साहित्यिक, प्रसिद्ध कथाकार, त्यांच्या कथांचं वेळ बहुतेक वाचकांना आहे आणि त्या G.A. कुलकर्णीचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला. आता साहित्याचा अभ्यास करणारे हे विद्यार्थी नक्कीच त्या ठिकाणी त्यांनी हा कथासंग्रह वाचलेला असेल असं लेखकांना वाटत होतं. संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे काय? आणि काही जणांना ते सांगता आलेलं नसेल आणि म्हणून
लेखक असं म्हणतात, अहो संग्रह राहू दे, पण त्या लेखकाची एखादी कथा तरी तुम्ही वाचली आहे का, वाचनात आली आहे का? साहित्य या विषयाचे रसिक विद्यार्थी मानाखाली घालून बसले होते. आणि साहित्य या विषयाचे रसिक असल्यामुळं ज्यांनी मराठी हा विषय ठेवलेला होता, साहित्य हा विषय ठेवलेला होता, त्या विद्यार्थींनी मानाखाली घातल्या. कदाचित जी. कुलकर्णी हे नाव सुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं आणि जी. कुलकर्णी हे नाव सुद्धा त्यांना फारसं माहिती नव्हतं, ओळखीचं नव्हतं. मी निराश झालो आणि लेखक खरंच निराश झाले. एवढा मोठा जी. कुलकर्णी सारखा मराठीतला कथाकार, पण साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचं नाव माहिती नसावं. पहा, आपण मराठी साहित्य वाचतो, मराठी साहित्याचे आपण विद्यार्थी आहोत, मराठी विषय आपण ठेवतो आहोत, महाराष्ट्रामध्ये राहतो, परंतु आपल्याला सुद्धा आपलं वाचन जे आहे त्याची कल्पना असेल की आपल्याला सुद्धा हे प्रसिद्ध साहित्य मराठीतले माहिती आहेत का? हा खरा प्रश्न आहे. तुम्ही सगळ्यांनी विचार करा आणि मग लेखकाने हा त्या मुलांना विचारलेला प्रश्न आपल्याला सुद्धा लागू पडतो आणि आपलं उत्तर सुद्धा या साहित्याच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच आहे. लेखक निराश झाले. एका आधुनिक श्रेष्ठ कथा लेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोहोचलं नाही. या कर्माला काय म्हणावं? आणि लेखक म्हणतात, अगदी पोटतिडकीनं ते म्हणतात की एका आधुनिक श्रेष्ठ कथा लेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोहोचलं नाही. या कर्माला काय म्हणावं? आणि अशा पद्धतीनं लेखकांनी या जी. कुलकर्णी यांच्या उदाहरणामधून आपण किती वाचनापासून दुरावलेलो आहोत, मोठमोठ्या साहित्यिकांच्या वाचनाला कसे दुरावलेलो आहोत हे त्या ठिकाणी ते सांगतायत. आता जी. कुलकर्णीचा विषय आलेलाच आहे, तर काजळ माया, आकाश फुले, निळा सावळा इत्यादी त्यांचे कथासंग्रह जे आहेत ते प्रसिद्ध आहेत आणि वाचक प्रिय सुद्धा ते आहेत. एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात, जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्यानं न्हाऊ घालतात. आणि एक गोष्ट मात्र खरी आहे की उत्तमातली उत्तम साहित्यकृती जी असते ते आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करत असते, मनाला आधार देत असते, जीर्ण होत चाललेल्या जुन्या होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्यानं न्हाऊ घालतात, उत्साह देतात, मनातल्या अंधाराला उजेडाचे स्वप्न दाखवतात. काही दिवसांपूर्वी 80 वर्षांचे एक साहित्यप्रेमी सद्गृस्त भेटले आणि 80 वर्षांचे एक साहित्यप्रेमी सद्गृस्त त्यांना काही दिवसांपूर्वी लेखकांना भेटले. मी त्यांना सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललंय? आणि लेखकांनी त्यांना सहज विचारलं की तुम्ही सध्या कशाचं वाचन करतात? आता 80 वर्षांचे हे साहित्यप्रेमी, त्यांना लेखकाने प्रश्न विचारला, मला सांगा 80 वर्षाचे ते आजोबा, त्यांना दिसत तरी असेल का? डोळ्यांची साथ तरी त्यांना असेल का? परंतु त्यांना हा प्रश्न त्यांनी विचारला, सहज विचारला, सध्या वाचन तुमचं कशाचं चाललंय? ते म्हणाले, गेले 2 दिवस मेघदूत वाचत होतो. अहो, मेघदूत हे जे काय नाव आहे ते आपण ऐकलं तरी आहे का? म्हणजे हे जे काय कालिदासांचं मेघदूत जे आहे तर ते मी वाचतोय संस्कृत भाषेतलं, नुकतंच ते संपवलं आणि नुकतंच मी ते आता काय केलेलं, वाचून संपवलेलं आहे. आता टॉल्स्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी हाती घेतली आहे आणि ते पुढे असं म्हणतात, मेघदूत वाचत होतो, ते नुकतंच संपवलं. आता टॉल्स्टॉय की लिओ टॉल्स्टॉय रशियन लेखक आणि त्याची ॲना कॅरेनिना, आपल्याला मराठी लेखकांचं साहित्य माहिती नाही आणि आपण जगभरातल्या प्रसिद्ध साहित्यिकांचे काय साहित्य वाचणार? तर टॉल्स्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी ते 80 वर्षांचे सद्गृस्त वाचत होते. मी काहीशी आश्चर्याने त्यांना म्हणालो, या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते आणि या वयामध्ये मेघदूताची आवड तुम्हाला कशी काय त्या ठिकाणी वाटते? ते थोडेसे रागावून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच रसिकपणाचं आहे. आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते सुद्धा खरंच इतकं वेगळं उत्तर होतं की ते असं म्हणतात की रसिकता आणि वयाचा संबंध असतो आणि असं म्हणणं हेच खरं तर अरसिकपणाचं आहे. कारण वयाचं बंधन नसतं रसिकतेला आणि ते आयुष्यभर आपण त्या ठिकाणी ही रसिकता जोपासू शकतो आणि कितीही साहित्य वाचलं तर त्यातला आनंद कधीच संपणार नाही. कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. आणि 80 वर्षाचे सद्गृस्त म्हणतात, कलात्मक आनंद देणारं हे श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा कधीच होऊ देत नाही. आणि म्हणून आजपर्यंत मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. म्हणजे पुस्तक आपल्या आयुष्यामध्ये जी भूमिका बजावतात ते इथं लेखकांनी आपल्याला अगदी छान अशा उदाहरणामधून पटवून दिलेलं आहे. पुढे लेखक असं म्हणतात, साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. गांधीजींची आत्मकथा म्हणजे आपल्याला महात्मा गांधीजींनी लिहिलेलं जे माझे सत्याचे प्रयोग नावाचं आत्मचरित्र असेल की मराठीमध्ये ते छान पद्धतीनं अनुवादित झालेलं आहे. व्हिक्टर ह्युगो असेल, व्हिक्टर ह्युगो म्हणजे फ्रेंच कवी नाटककार, आणि मुन्शी प्रेमचंद असतील की थोर हिंदी कथाकार आणि कादंबरीकार, रवींद्रांची गीतांजली आणि रवींद्रनाथ टागोरांचं गीतांजली, शेक्सपियरची नाटकं ज्यांचा उल्लेख आपण मगाशी पाहिला, तुकारामांचे अभंग म्हणजे तुकाराम बाबांचे अभंग गाता तर आपल्याला सगळ्यांना मुखोद्गत असायला पाहिजेत त्यांचे अभंग. कारण वारकरी संप्रदायातल्या प्रत्येकाला संत तुकारामांचे
अभंग जे आहेत तर ते मुखोद्गत आहेत. असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगाढंगाचं पण रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शौक केला. आणि ते म्हणतात की हे सगळं साहित्य मी वाचलेलं आहे आणि आयुष्यभर मी वाचत आलेलो आहे आणि आयुष्यभर हा नाद मी पूर्ण केलेला आहे. नवं पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी, अस्वस्थता आजही मला वाटते. या पुस्तकांनी तर मला जिवंत ठेवलं आणि याच पुस्तकाने मला जिवंत ठेवलं. शेक्सपियरची सर्व नाटकं माझ्या संग्रहात आहेत याचा मला अभिमान वाटतो. अहो, शेक्सपियर जागतिक दर्जाचा नाटककार. त्याच्या एक एक शोकांतिका वाचली म्हणजे आपण फक्त ते वाचतच राहतो आणि एक वेगळा विचार जो आहे, वेगळं चिंतन जे आहे ते आपल्या मनामध्ये हा शेक्सपियर पेरून जातो आणि जगण्याचा अर्थ खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत पोहोचवतो. त्या शेक्सपियरची सगळी नाटकं माझ्या संग्रहात आहेत. 80 वर्षाचा सद्गृस्त हे सांगतो आहे आणि आपल्याला अगदी मराठी साहित्यातलं 1-2 पुस्तकं सुद्धा त्यांची नावं सांगता येणार नाहीत. अहो, सुंदर सुंदर पुस्तकांवरून नुसता हात फिरवणं सुद्धा केवढं सुखाचं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन हा 80 वर्षांचा गृहस्थ म्हणतो आहे की अहो, वाचणं किंवा ती सोडून द्या, पण एखाद्या लेखकाचं असं सुंदर सुंदर पुस्तक जे आहे त्याच्यावरून नुसतं हात फिरवणं हे सुद्धा केवढं सुखाचं आहे. अहो, नाही वाचलं तरी आपण फक्त हात फिरवला तर किती समाधानाचं ते आहे. आणि हे समाधान, हे सुख मला ह्या पुस्तकांनी दिलेलं आहे आणि म्हणून तर मी एवढं जगू शकलेलो आहे आणि इथंपर्यंत माझं जगणं आलेलं आहे. म्हणजे किती आनंदानं, अभिमानानं हा 80 वर्षांचा माणूस ही सगळी कहाणी त्यांची सांगतो आहे. मी एके दिवशी अत्यंत विमनस्कावस्थेत होतो. लेखक असं म्हणतात की मी अत्यंत उदासवाण्या स्थितीमध्ये एके दिवशी होतो आणि त्या दिवशी माझा एक कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला होता. आणि एका आपल्या कलावंत मित्राच्या अपघाताची बातमी जी आहे तर ती त्या दिवशी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती आणि तो मित्र जो आहे तो अपघातामध्ये मरण पावला होता. जगण्यासाठी त्याच्याजवळ कितीतरी सुंदर सामग्री होती आणि जगण्यासाठी त्या कलावंत मित्राजवळ कितीतरी सुंदर सामग्री होती. कलावंताचं जिवंत मन असलेला हा भाबडा हळवा माणूस अचानक एका मोटार अपघातात ठार झाला आणि कलावंताचं जिवंत मन असलेला हा अत्यंत भोळा भाबडा, अगदी हळवा असणारा हा माणूस जो आहे तर तो अचानक एका मोटार अपघातात ठार झाला. सबंध दिवसभर मी अस्वस्थ होतो आणि तो सबंध दिवस जो आहे तर तो लेखकांच्या अस्वस्थतेमध्ये गेला, बेचैनीमध्ये गेला. रात्री कपाटातलं हेमिंग्वेचं द ओल्ड मॅन अँड द सी हे छोटेखानी पुस्तक बाहेर काढलं आणि अर्नेस्ट हेमिंग्वे हा अमेरिकन साहित्यिक आणि त्याचं द ओल्ड मॅन अँड द सी हे त्याचं छोटेखानी पुस्तक होतं तर ते लेखकांनी वाचण्यासाठी बाहेर काढलं. त्याच्यावरती धूळ झटकली, त्याच्यावरती धूळ पडलेली होती ती त्यांनी झाडून टाकली आणि ती वाचायला सुरुवात केली आणि ती पुस्तक वाचायला सुरुवात केली. पुस्तकावरची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली त्याप्रमाणे माझ्या मनावर साचलेली दुःखी निराश विचारांची धूळ त्या पुस्तकानं झटकून टाकली आणि जसं लेखक वाचायला लागले अगदी त्याप्रमाणे जसं लेखकाने पुस्तकावरची धूळ झटकलेली होती त्याप्रमाणे लेखकाच्या मनावर आजच्या दिवशी साचलेला जो दुःखी निराश विचारांचा भाव होता, निराश विचारांची जी धूळ होती ती सुद्धा क्षणात त्या पुस्तकाने झटकून टाकली. पहिल्या 2-3 पानातच त्या छोट्या कादंबरीने मला खिळवून ठेवलं आणि पहिली 2-3 पानं लेखक वाचत राहिला आणि त्या 2-3 पानांमध्येच त्या छोट्याशा कादंबरीनं 2-3 पानांमध्येच लेखकांना खिळवून टाकलेलं आहे, गुंतवून टाकलेलं आहे वाचनामध्ये. पुढे लेखक असं म्हणतात की अर्नेस्ट हेमिंग्वे हा एक विलक्षण प्रतिभेचा लेखक होऊन गेला. साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झाली आहे आणि या अर्नेस्ट हेमिंग्वेची जी जीवनदृष्टी आहे, जीवनाकडे बघण्याचा त्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्याच्या साहित्यातून व्यक्त झालेला आहे. द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी याच बलदंड वृत्तीनं भरलेली आहे आणि द ओल्ड मॅन अँड द सी नावाची जी त्याची कादंबरी आहे ती सुद्धा अशाच सामर्थ्यशाली वृत्तीनं भरलेली आहे, भारावून गेलेली आहे. एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो. किती सुंदर प्रसंग आहे पहा, तुम्ही नीट ऐका. एक म्हातारा कोळी आहे आणि तो देवमाशाची शिकार करण्यासाठी त्या अथांग विशाल अशा सागरामध्ये आपली होडी ढकलतो. त्याला सामान्य मासे नको होते आणि त्याची महत्वाकांक्षा मोठी होती, त्याला सामान्य मासा नको होता. देवमाशाला जिंकण्याचं धाडसी मनसुबे मनात रचून हा काटक म्हातारा होडी वल्हवत कित्येक मैल अंतरावर गेला आणि देवमाशाला जिंकण्याचं धाडसी मनसुबे जे आहेत, बेत जे आहेत ते त्याच्या मनामध्ये होते आणि हा काटक म्हातारा आपली होडी वल्हवत तो कित्येक मैल अंतरावरती समुद्रामध्ये आतमध्ये गेला. पोटात अन्न नव्हतं, पोटात अन्न तर नव्हतंच, तहानेनं त्याला शोष पडला होता आणि तहानेनं त्याच्या घशाला सुद्धा कोरड पडली होती.
पण मागं फिरायचं नाही, त्याचा बाणा होता. कित्येक मैल तो समुद्रात आत आलेला होता, पोटात अन्न नव्हतं, तहानेनं कोरड पडलेली होती, पण आता मागे फिरायचं नाही, कारण देवमाशाची शिकार आपल्याला करायची आहे. ठाम निर्धार त्यानं केलेला होता. त्याच्या थकलेल्या हाडांत अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची, आणि शरीर जरी थकलेलं असलं तरी त्याच्या हाडांमध्ये मात्र हा खवळलेला जो समुद्र होता त्याच्या लाटांबरोबर झुंजण्याची, त्याच्याशी लढण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती. माणूस असाच असतो की नेहमी आपल्या दुर्दम्य अशा इच्छाशक्तीच्या बळावरती आपण हव्या त्या गोष्टीवरती मात करू शकतो. आणि तो हा म्हातारा जो आहे, किंवा हा जो देवमाशाची शिकार करण्याचं स्वप्न बघणारा हा म्हातारा कोळी जो आहे, तर त्याच्या मनातली ही जिद्द होती की आपण देवमाशाची शिकार केल्याशिवाय परतायचं नाही. कधी न सापडलेला महाप्रचंड देवमासा आज आपण मिळवायचा या आकांक्षेनं रोमांतून पेटून निघालेला हा कणखर आशावादी म्हातारा पुढेच चालला होता. देवमासा मिळण्याचं चिन्ह दिसत नव्हतं, आणि हा म्हातारा कोळी जो आहे तर तो आतमध्येच चाललेला होता. आजपर्यंत त्याला हा प्रचंड असा देवमासा कधी मिळालेला नव्हता, पण आज मिळवायचा. रोमातून तो पेटून उठलेला होता, आणि काही करायचं पण देवमासा आज आपण घेऊनच यायचं. आणि म्हणून तो समुद्रात आतच चालला होता. देवमासा मिळण्याचं चिन्ह दिसत नव्हतं, पण काही केलं देवमासा मिळण्याचं कुठलंच चिन्ह त्याला दिसत नव्हतं. उपाशी पोट कुरकुरत होतं, आणि उपाशी पोट थोडंच थांबणार होतं, आणि भुकेनं कुरकुरायला लागलं. थकलेले हातपाय होडी मागे घेण्याचा सल्ला देत होते, आणि जणू हे हातपाय त्याचे थकलेले त्याला सूचना देत होते की अरे चल मागे, आपण मागे जाऊ. पण हटवादी मन परतायला तयार नव्हतं. पण हटवादी जी मन आहे ते मात्र आडवं येत होतं की नाही, आपण परत फिरायचं नाही, आपण देवमाशाची शिकार करायची, देवमासा घेऊन मगच परत जायचं. तो तसाच होडी वल्लवत पुढे चालला, आणखीन आतमध्ये गेला. एकाएकी प्रचंड खळबळ उडाली, आणि एकाएकी काय त्या समुद्रामधली जी प्रचंड खळबळ आहे तर ती घडून आली. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देवमासा सापडला होता, आणि तो म्हातारा कोळी जो आहे त्याच्या जाळ्यामध्ये तो प्रचंड मोठा असा देवमासा जो आहे, शरीरानं आवाढावी असणारा हा देवमासा तो सापडला. आपल्या बुलंद मुसंडीनं जाळ तोडून तो सहज सुटून गेला असता, आणि त्याची जी बुलंद एवढी मोठी जी मुसंडी आहे तर सहज तो जाळं तोडून सहज सुटून गेला असता. पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं. अहो, इंद्राच्या शस्त्राचं, वज्राचं जे सामर्थ्य आहे, सगळ्यात शक्तिशाली शस्त्र म्हटलं जातं वज्राला. अगदी त्याच पद्धतीनं म्हाताऱ्याच्या हातामध्ये ह्या वज्राचं बळ आलं, सामर्थ्य आलं. जीवाची शर्त करून हातातल्या भाल्यानं देवमाशाला त्यानं 2 तासात झुंजून ठार केलं. आणि हा लढा त्यानं दिलेला ह्या देवमासाबरोबर, ह्या देवमाशाचा ह्या म्हाताऱ्या कोळ्यानं सामना केलेला आहे. आणि 2 तासांमध्ये झुंजून या देवमाशाला त्यानं ठार केलं. आणि ते धूळ होडीला बांधून विजयोन्मादाने तो परतू लागला. आणि ते आवाढव्य अवजड असं शरीर जे देवमाशाचं आहे ते त्या ठिकाणी होडीला बांधलेलं आहे. आणि विजयाच्या उन्मादानं तो आता काय झालेला आहे की मागे परतू लागला. आज त्याला जाळ्यात कधीच न सापडलेला ना आपल्या शेपटीच्या तडाख्यानं मोठमोठ्या होड्या उलथून टाकणारा महाबलिष्ठ देवमासा त्याच्या पराक्रमानं सापडला होता. त्यानं जी जिद्द बाळगली होती की आज आपण देवमासा घेतल्याशिवाय परतायचं नाही, ते त्याचा हेतू सफल झाला. आणि असा महाबलिष्ठ देवमासा जो आहे तो त्यानं स्वतःच्या पराक्रमानं पकडला होता, आणि तो आता घेऊन बाहेर येत होता. किनाऱ्याकडे परतताना शार्क माशांच्या टोळीनं त्या देवमाशावर हल्ले चढवले, आणि येत असताना किनाऱ्याकडे परतत असताना शार्क माशांच्या टोळीनं त्या देवमाशावर हल्ले चढवले. ते शार्क माशांच्या टोळीनं त्या देवमाशावर हल्लं चढवलं, ते त्याचे लचके तोडू लागले. आणि हे जे शार्क मासे आहेत त्या देवमाशावर ते हल्ला करून त्या देवमाशाचे ते लचके तोडायला लागले. त्यांच्याशीही म्हाताऱ्याला झुंजावं लागलं. या शार्क माशांबरोबर सुद्धा म्हाताऱ्याला झुंज द्यावी लागली. तो परतला आणि उन्मादाना आरोळ ठोकून म्हणाला, आणि तो जो कैफ होता त्याच्या अंगामध्ये की त्या उन्मादानं आरोळी त्यानं ठोकलेली आहे. मोठ्यानं त्यानं हाका मारलेले आहेत. अरे मी देवमाशाची शिकार केली. आणि ओरडायला लागला तो, अरे मी देवमाशाची शिकार केली, तुम्हाला ते कधी जमलं नाही, पण आज मी तो पराक्रम केला, मी देवमासा पकडला. आणि तो सगळ्यांना ओरडून सांगत होता की अरे मी देवमाशाची शिकार केली, तुम्हाला ते कधीच जमलं नाही, पण आज मात्र मी तो पराक्रम केलेला आहे, मी देवमासा पकडलेला आहे. पण म्हाताऱ्याला हे समाधान फार वेळ मिळालं नाही. देवमाशाचं बहुतेक मांस शार्क माशांनी मटकावलं होतं, आणि देवमाशाचं जे बहुतेक मांस होतं तर ते ह्या शार्क माशांनी खाऊन संपवलं होतं. आता उरला होता तो त्याच्या हाडांचा प्रचंड सांगाडा, आणि आता उरलं होतं ते फक्त त्याच्या हाडांचा सांगाडा या देवमासा जाळ्यात सापडूनही आणि शर्थीनं शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद उरला नव्हता. आणि इथं तो म्हातारा कोळी जो होता त्यानं जी झुंज देऊन या देवमाशाला मिळवलेलं होतं, त्या शार्क माशांचा ज्या पद्धतीनं सामना केलेला होता, हे सगळं करून सुद्धा जो आनंद त्याला मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही, कारण देवमासा काही त्याला मिळाला नाही. म्हातारा थोडासा हसला. पुन्हा एकदा हा
प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेला आणि तो त्या ठिकाणी हा म्हातारा जो आहे तो थोडासा प्रयत्न करून निघून गेलेला आहे. बस इथं कादंबरी संपली. पण यातून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे असा प्रश्न लेखकांना पडतो. अतिबलाढ्य, क्रूर नियती आणि दुबळा महत्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षांपासून कधीच न संपणारं एक सनातन व चिरंतन द्वंद्व युद्ध चालू आहे. आणि लेखक म्हणतात की अतिबलाढ्य क्रूर नियतीबरोबर माणसाचं असणारं जे युद्ध आहे ते नेहमीच त्या ठिकाणी चालू आहे आणि चिरंतन स्वरूपात ते चालू राहणार आहे. नियती जबरदस्त असेल पण दुबळ्या माणसात ही अदम्य आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे. आणि नियती खूप बलाढ्य असेलही आणि त्या तुलनेमध्ये माणूस दुबळा असेलही पण त्याची महत्वाकांक्षा जी आहे ती मात्र अदम्य आहे, दुर्दम्य आहे. आणि संघर्षशीलता त्याची जी आहे तर त्या संघर्षशीलतेची ज्वाला नेहमीच पेटलेली असते. त्यामुळे सहजासहजी माणूस हार मानत नाही. जयेष्णू वृत्तीनं तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे आणि जिंकण्याच्या वृत्तीनं, विजिगीषू वृत्ती त्याला आपण म्हणतो की त्या वृत्तीनं माणूस नेहमीच ह्या नियतीशी, या प्रारब्धाशी, नशिबाशी झगडत असतो, त्या नशिबाचा सामना करत असतो. निष्ठुर नियती त्याला हुलकावण्यात येत असली आणि निष्ठुर नियती त्याला फसवत असली आणि त्याचा तेजोभंग करत असली आणि जरी त्याचा तेजोभंग, त्याचं तेज जे आहे किंवा त्याचा तेजस्वीपणा जो आहे, आक्रमकपणा जो आहे तर तो जरी त्या ठिकाणी ती करत असली, कमी करत असली तरी असा एक क्षण येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे. असं तर हेमिंग्वेला सुचवायचं नाही. आणि याच्यातून हेमिंग्वेला असं सुचवायचं आहे की दुर्बल वाटणारा हा माणूस जो आहे तो एक दिवस तो नियतीला पराभूत करेल आणि विजयाच्या सिंहासनावरती निश्चित जाऊन बसेल. असंच तर हेमिंग्वेला या कादंबरीतून सुचवायचं नसेल का असं लेखकांना वाटतं. ते काही आहे असं तर हेमिंग्वेला सुचवायचं नाही ना. ते काही असो पण या छोट्या कादंबरीनं माझ्या मनातलं वैफल्य आणि उद्विग्नता पार धुवून टाकली. पण लेखक असं म्हणतात की हेमिंग्वेला काय सुचवायचं असेल ते सुचवू दे, परंतु काही असलं तरी या छोट्या कादंबरीनं मात्र माझ्या मनातलं वैफल्य म्हणजे निराशा आणि उद्विग्नता, दुःख पार धुवून टाकली. आणि कुठे माझं जे नैराश्य आहे, उद्विग्नता आहे ती जी निघून गेली. म्हणजे एखाद्या छोट्या कादंबरीमध्ये सुद्धा एवढं सामर्थ्य असू शकतं की आपल्या मनावरचं सगळं मळब जे असेल, नैराश्य जे आहे तर ते दूर करू शकते. मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललेलाच आहे. माझा मित्र, कलावंत मित्र, तो मरण पावला अपघातामध्ये. दुःख तर आहेच पण जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललेलाच असतो. मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा. मन मानेल त्या पद्धतीनं हा जीवनाचा आनंद घ्यायचा. आणि जिथं जिथं ही नियती आपल्यावर जाळं टाकण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ते जाळं तोडून फेकून द्यायचं. हेमिंग्वेला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत असेल आणि हेमिंग्वेला सुद्धा हाच संघर्ष अभिप्रेत असेल की तुम्ही जगणं कसं ठेवलं पाहिजे तर ते नेहमीच संघर्षाचं जगणं असलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा नियती तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा तुम्ही दुर्दम्य इच्छाशक्तीनं त्या नियतीला हरवलं पाहिजे. आणि कदाचित असंच हेमिंग्वेला इथं सांगायचं असेल. त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं हे मात्र खरं. अशी मंत्रमुग्ध करणारी, भारावून टाकणारी, गदागदा हलवणारी, हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उन्मादाच्या आसमानात बेहोश भराऱ्या घ्यायला लावणारी, हसवणारी आणि रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवींच्या अंतरंगाला भिडण्यात केवढा तरी आनंद सामावलेला आहे. आणि अशा पद्धतीनं ही पुस्तकं आपल्याला असं काही देत असतात की जगण्याची एक नवी उर्मी जी आहे ते आपल्यामध्ये निर्माण व्हावी. आणि तो आनंद जो आहे लेखकांच्या लेखणीतला तो अंतःकरणापर्यंत आपल्या जाऊन भिडतो आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळून जातो. अशी पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात आणि आपल्या जगण्याला अर्थ देण्याचं काम, जगणं सुगंधित करण्याचं काम, आनंदित करण्याचं काम ही पुस्तकं करत असतात. असं हे पुस्तकांचं महत्त्व आहे. ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण तर असतातच पण त्यातून काही नव्या प्रेरणा वाचकाला आवाहित करतात आणि आवाहन करतात काही प्रेरणा की ह्या ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे जे अनुभव असतात तर ते वेगळे असतात, वैशिष्ट्यपूर्ण असतात आणि आपल्याला काही ना काहीतरी सुचवण्याचं काम, प्रोत्साहित करण्याचं काम ही पुस्तकं करत असतात. जीवन कसं आहे एवढंच सांगणं हे पुस्तकाचं काम नाही, ते कसं असावं हेही समर्थपणे सांगणारी पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात. फक्त जगण्याचा अर्थच सांगत नाही, जगण्यातलं दुःख, दैन्यच ते वर्णन करत नाहीत, पण आपलं जगणं नेमकं कसं असलं पाहिजे, आपण जगावं कसं हे सुद्धा समर्थपणानं पुस्तकं सांगत असतात आणि जगण्याची हिंमत आपल्यामध्ये निर्माण करतात. माणुसकीचा पक्ष घेऊन उभी राहिलेली
बोलणारी, न्यायाचा जय जयकार करणारी आणि माणसातली माणुसकी जी आहे त्या माणुसकीची बाजू घेऊन उभी राहिलेली, न्यायाचा जय जयकार करणारी आणि माणसाच्या पायात ते साखळदंड तोडायला दंड थोपटून उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तकं मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसावरचा विश्वास वाढायला लागतो. आणि अशा पद्धतीनं माणसाच्या पायामध्ये मग ते कसलेही साखळदंड असोत, तर ते गुलामगिरीचे साखळदंड असोत, बंधनांचे साखळदंड असोत, परंपरांचे साखळदंड असोत, पण ते तोडायला दंड थोपटून उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तकं जी असतात तर ती मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसावरचा विश्वास माझा वाढायला मदत होते. पुस्तकं वेळ घालवण्यासाठी वाचायची ही हास्यास्पद कल्पना मला चुकीची वाटते. काही जण सहज म्हणतात, अहो मी पुस्तकं वाचतो, वेळ जात नाही म्हणून. परंतु वेळ घालवण्यासाठी पुस्तकं वाचायची नसतात, ती हास्यास्पद कल्पना असं लेखक म्हणतात. पुस्तकं आपल्याला घडवतात, काही वेळा उद्ध्वस्तही करतात. आणि पुस्तकं आपल्याला घडवतात, काही वेळा उद्ध्वस्त करतात, म्हणजे आपल्याला संघर्ष करायला प्रेरित करतात. पुस्तकं म्हणजे प्रतिभावंतांची आणि प्रतिभावंत जे लेखक असतात त्या लेखकांची, विचारवंतांची फुललेली स्वप्न असतात की जी त्यांनी ही सगळी पुस्तकामध्ये उतरवलेली असतात. आणि या स्वप्नातूनच उद्याचं वास्तव जन्माला येत असतं आणि उद्याचं वास्तव जे आहे तसं ते सगळं या पुस्तकातून आकारास येत असतं. आणि म्हणूनच जगातल्या सौंदर्यपूर्ण वस्तूत मी तरी पुस्तकांचा समावेश करतो. आणि म्हणून लेखक म्हणतात की मला जर त्या ठिकाणी जगातली सर्वात सुंदर वस्तू असं विचारलं कुणी, तर माझी ती सुंदर वस्तू कोणती असेल तर ते अर्थात पुस्तक असणार आहेत. आणि अशी पुस्तकं आनंदही देतात आणि दुःखही देतात. आणि अशी ही पुस्तकं भरभरून आनंद देण्याचं काम करतात आणि ती दुःखही देतात. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी मन व्यापक आणि उदार असावं लागतं. आता दुःख देतात ते या अर्थानं की पुस्तक इतरांचं जे दुःख असेल, दुसऱ्यांचं जे दुःख असेल, त्या दुःखानं आपण दुःखी होण्यासाठी मन तेवढं उदार व्यापक असावं लागतं. आणि ती जी किमया आहे ती पुस्तकं पार पाडतात आणि आपलं मन तेवढं संवेदनशील बनवतात आणि माणुसकीचं बीज आपल्यामध्ये पेरून आपल्याला एक वेगळा विचार देतात. ही किमया पुस्तकं करत आली आहेत आणि ही जी जादू आहे, ही किमया जी आहे ती पुस्तकं करतात आणि आपल्याला आपलं जे मन आहे ते अधिक व्यापक, अधिक थोर करतात. ही किमया पुस्तकं करत आली आहेत आणि पुस्तकांचा अवीट सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळत राहिला म्हणजे जीवनाची सतार मस्त झंकारत राहते. आणि जीवनातलं जे संगीत आहे तर ते नेहमीच झंकारत राहावं असं आपल्याला वाटत असेल तर हा पुस्तकांचा अवीट सुगंध म्हणजे ज्या सुगंधाचा आपल्याला कधीच त्या ठिकाणी कंटाळा येणार नाही असा अवीट सुगंध जो आहे तो आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये आपण नेहमी दरवळत ठेवला पाहिजे. पुस्तकांवरती मनापासून प्रेम करायला पाहिजे आणि पुस्तकं जी असतात ती पुस्तकं आणि त्या पुस्तकांवरची जी निष्ठा आहे ती आपण जपायला पाहिजे. आणि ही पुस्तकं आपल्याला जे देतात त्याची जाणीव आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आणि ही कृतज्ञतेची भावना या पुस्तकांविषयी मनामध्ये ठेवून या पुस्तकांविषयी जो आदर आहे तो आपण बाळगायला पाहिजे. आणि तरच आपल्या जीवनामध्ये सुद्धा ही जो सुगंध असतो जगण्यातला तर तो नेहमीच त्या ठिकाणी दरवळत राहील आणि आपलं जीवनरूपी संगीत आणि त्यातून मिळणारा जो आनंद आहे तर तो आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील. जीवनाची सतार मस्त झंकारत राहील. परंतु त्यासाठी पुस्तकांचं वाचनाचं वेळ आपण जोपासलं पाहिजे असा संदेश इथे लेखक डॉक्टर निर्मल कुमार फडकोले यांनी दिलेला आहे.